हाय गाईज, कसे आहात तुम्ही? सकाळचे वाजले 6 आणि मी इथे कपडे वगैरे वाळत टाकले आणि पावसाचं पाणी कसं भरून गेलं कारण की आमच्या इथे 2 दिवसापासून पाणीच नव्हतं वापरायला आणि काल पाणी आलं तर पूर्ण पाणी वगैरे भरून घेतलं आहे. तुमच्या इथे पाऊस पडतोय का ते पण सांगा. आणि आमच्या इथे खूप सारा पाऊस पडतो 2 दिवसापासून आणि प्यायला पाणी नव्हतं आणि वापरायला पण पाणी नव्हतं. थोडे सारे कपडे मी आज धुतलेले आणि क्लायमेट खूप छान झालं. पूर्ण पावसाचं क्लायमेट झालेलं बघू तर वातावरण पण खूप छान झालेलं आहे. वातावरण झालं कपडेचं ऊन अजिबात नाही आहे. 6 वाजले तर पूर्ण पावसाचं वातावरण आहे. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. थोडे सारे कपडे मी धुवून घेतले आणि वातावरण किती छान आलेलं आहे मस्तपैकी. मी ते फ्लावर्स पण धुवून टाकले. गणपतीची तयारी पण करते मी आता हल्ली. मी ते सगळं धुवून टाकले. डेकोरेशनचं सामान बघू शकता. अजून खूप सारे आहे धुवायचे मला. आणि हळूहळू जेव्हा पाण्यात तेव्हा धुवून टाकते. मी टेरेसवर जाऊन कपडे टाकून आले. त्याच्यानंतर मी केस विंचरायला घेतले. गाईज खूप सारे केस गळत आहे. जर गाईज तुम्हाला काय प्रोडक्टचे नाव माहीत असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी जरूर ट्राय करेन. त्याच्यानंतर मी केस वगैरे विंचरून घेतले कारण खूप दिवसापासून मी केस विचारलेले नव्हते कारण की घाई गडबड होते, रविवार होता त्याशिवाय. मग मी काल केस पण धुतले होते त्याच्यामुळे विचारताना आले. इथे मी देवपूजा करून घेतली कारण की श्रावण सोमवारचा 4था सोमवार आता. इथे पूजा वगैरे झाली आणि फ्रीजमध्ये बघितलं आज काय बनवू भाजीला कारण की आऊंचाच उपवास नव्हता कारण की त्यांना काय बनवू जेवायला. तर मग मी इथे वांगे होते, वांगे काढले आणि इथे वांगे चिरायला घेतले. चिरता मग इथे बघितलं वांगे साफ आहे का नाही ते बघून घेतले कारण की हल्ली वांगे खूप खराब यायला लागले आणि त्याच्यात आळ्या वगैरे असतात. मग मी बघत राहिले कारण की इथे मला 2-3 वांग्यांमध्ये जास्त बिया होत्या म्हणून मी एक्स्ट्रा 2 वांगे काढली त्यांच्यासाठी आणि ते वांगे चिरायला घेतले. चिरता इथे माझा हातच कापून गेला होता आणि रक्त निघत होतं. तर मला डायरेक्ट माझी मम्मीच आठवली आणि मी इथे लगेच हळद लावून घेतली त्याच्यावरती कारण की उपायच काही नव्हता ना. मग त्याच्यावरती कुठं हात घेऊन बसू आणि कामाला रखडत बसू. मग मी इथे काम तसंच कंटिन्यू करत गेले. त्याच्यानंतर मग मी वांगे कापून घेतले आणि इथे टमाटे वगैरे बटाटे वगैरे सगळं शिलून घेतले. गाईज तुमचा पण श्रावण सोमवारचा व्रत आहे का? आणि हा शेवटचा व्रत आहे. तुमचं श्रावण सोमवार कसे करता आणि कोणती पूजा करता हे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही पण. आणि आज फराळाला मी काही करणार नव्हते, फक्त वेफर्स वगैरेच तळणार होते. आणि इथे मी बटाटा शिलून घेतला कारण की शिलणी सापडत नव्हती. मग साधं मग करून घेतलं मी. आणि इथं सगळं भाज्या कट वगैरे करून घेतल्या, ते पाण्यात टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी भाजीला फोडणी द्यायला घेतले. इथे गॅस वगैरे ऑन केला, कढाई ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं कारण की एकच माणसाची भाजी होती म्हणून ती थोडीच केली होती. कोथिंबीर वगैरे धुवून घेतली, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि वांगे वगैरे त्याच्यात सोडून दिले. चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले. टमाटे टाकून त्याच्यात मीठ वगैरे टाकून दिलं आणि लगेच हातोहात भांडे पण मी साफ करत होते. त्याच्यानंतर कोथिंबीर इथे मी चिरून घेतली कारण की कोथिंबीर धुवून घेतली होती, चिरली नव्हते. इथे चिरून घेतली आणि मग नंतर बेसिक मसाले टाकून दिले. आणि आता इथे लगेच मी कस्तुरी मेथी मी सगळ्यात भाज्यांमध्ये ॲड करतच राहते कारण की त्याचा स्वाद खूप छान राहतो. आणि त्यानंतर मी भाजी परतवली आणि बघा भाजीला किती भारी कलर आला होता. आणि इथे लगेच मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला वाफेवर शिजवून घेतली. साईड बाय साईड मला पोळ्या पण करायच्या होत्या म्हणून मी 5 किंवा 6 पोळ्यांचं पीठ मळून घेतलं होतं. मी हल्ली अशा कटोरीमध्येच पीठ मळून घेते, परात नाही काढत कारण की मला ते परातीत घेतलं का माझ्याकडनं पीठ सांडून जातं आणि याच्यात म्हणजे कसं ते उथळ भांडं असतं म्हणून त्याच्यात काय सांडत नाही. मग इथं मी सगळं माझं जेवढं हाताला लागलेलं होतं त्याचा राग पूर्ण मी पिठावर काढला आणि इथे मी पीठ मळायला घेतलं. इथं पीठ मळून झाल्यावरती पोळ्या मला 5 किंवा 6च करायच्या होत्या, तेवढंच मी पीठ घेतलं होतं. इथे तेल टाकून मी पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा पीठ दाखवते तुम्हाला मी. थोडंसं साईड करून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी त्याला इथे भाजी साईड बाय साईड मी भाजी पण बघत होते आणि त्याच्या लगेच दुसऱ्या साईडवरती मी तवा ठेवून घेतला आणि पोलपाट वगैरे चांगलं धुतलं होतं, त्याच्यात पुसून वगैरे घेतलं, कोरडं केलं आणि लगेच पोळ्या करायला घेतल्या.
साईड बाय साईड मी भाजीकडे बी लक्ष देत होते, कारण की मला लवकर लवकर आवरायचं होतं आणि माझ्या नवऱ्याला मला नाश्ता पण द्यायचा होता, कारण की ते बोलले आज नाश्ता काय करू नको, मी हेच खाऊन घेईल. मग त्यांना मी नाश्ता वगैरे पण हाच दिला होता. मग इथे पटापट्टा मी 6 पोळ्यांचे गोळे काढून घेतले आणि इथे लगेच पोळ्या करायला घेतल्या. हे बघा माझ्या पोळ्या तयार होत्या. मी मोठ्या मोठ्या पोळ्या करते, आमच्या घरी मोठ्या पोळ्या चालतात, छोट्या छोट्या चालत नाही. मग इथे मी मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेतल्या आणि पटापटा लाटून पण घेत होते आणि एक साईडला ठेवत पण होते, कारण की पटापटा हे गॅस चांगला असं मस्त हे झालं होता. इथे माझी पोळी चांगली टम्म फुगली होती. आणि साईडला लगेच इथे माझी भाजी पोळ्या सगळं झालं होतं. लगेच मी वेफर्स तळायला घेतले होते, कारण की 2 जणांचा उपवास होता. इथे माझ्या नवऱ्याला नाश्ता देऊन दिला, त्याच्यानंतर चहा ठेवला होता. मग त्यांनी जास्त काही चहा पिला नाही, म्हणून त्याच्यामधून मी थोडासा हाफ मारून थोडा मी पण घेऊन घेतला आणि थोडे वेफर्स खाऊन मी माझा इथे सकाळचा नाश्ता करून घेतला, कारण की मला दिवसभर याच्यावरतीच राहायचं होतं. माझी मुलगी आली, तिला म्हटलं खाते का, ती म्हणे नाही खात. तर इथे भांड्यांचा खूप राडा पडला होता, सगळा स्वयंपाक झाला होता, तर मग राडा खूप भांड्यांचा पडला होता. मग मला थोडंसं खाऊन घेतलं आणि थोडं बळ येईल म्हणून मी काय केलं, पटापटा भांडे पण घासून घेतले. आणि भांडे खूप सारे होते, कारण की रात्री थोडेसे भांडे उरले होते. पाण्याची खूप टंचाई होत आहे आमच्या इथे, 2 दिवस आड पाणी येते, कधी येत नाही. तर खूप भांडे पडलेले होते, मग ते भांडे घासून घेतले मी इथे. ऑल भांडे घासून झाल्यावरती मी डायरेक्ट धुवायला लागले, कारण की मी सगळे भांडे घासून घेते, मग एक खट्टे सगळे धुवून घेते. इथे धुवून घेतलं, त्याच्यानंतर मला ही अशी ओढणी काढायला लावते मी तर, कारण की ते सगळं साबणीचे सगळे जे असतं ना फवारे वगैरे, ते सगळे ड्रेसला लागतात, त्याच्यामुळे ते खूप गंद दिसतं, म्हणून मी ते असं बांधून घेतलं होतं. आणि सारखी ओढणी पण निघत होते जिथनं, तर मी बांधून घेतलं. आणि त्याच्यानंतर लगेच मला किचन ओटा वगैरे पण घसायचा होता, तो मी घसून घेतला, कारण की मी डेलीमध्ये किचन ओटा घसते आणि मला गॅस घसल्याशिवाय होत नाही. मी गॅस पण घसून घेतला होता आणि बघू शकता तुम्ही. त्याच्यामधून आपल्याला टाईम निघत नाही, काय करू काय कळत नाही, म्हणून पटापटा काम करून घेते आणि आपल्यासाठी टाईम निघते. तर काही जे बघा चकाचक झाले माझं. माझ्या दिवसाचं काम पूर्ण झालं आहे. तुम्ही बघू शकता, किचन वगैरे सगळं असं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि माझं घरचं काम झालं, स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. माझ्या चॅनलचं नाव आहे SJ ब्लॉगर. तुमची प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.